नाही, हे पहा, मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. वाल्मिक कराड का अमुक टमुक असा विषय नव्हता तो. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. आणि याच्यामध्ये पोलिसांनी एसआयटीनी जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते. याच्यामध्ये ह्यानी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची एसआयटी म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही. परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील. प्रामुख्याने सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं. प्रामुख्याने सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं का? सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं का? हे पहा, पोलीस यंत्रणा आहे. आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते. पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एसआयटी जी नेमलेली आहे ती एसआयटी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते लोक त्याच्यामध्ये येतील. आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही. अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एसआयटीने. एवढीच माहिती मला कळालेली आहे. पुढं काय झालं हे मला माहीत नाही. परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चितपणे सांगतो. तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती. पहिल्यांदा एसआयटीत बदल झालेला आहे. काल शासन निर्णय जारी हे पहा, आता त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. परत ते बोलायला मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का? अण्णा एक मिनिट अण्णा साधत होते. कायदा कुणालाही सोडणार नाही असं महत्वाचं विधान धस यांनी केलंय. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मोक्का कायद्यातील तरतुदी आपण पाहूयात. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक हा कायदा आहे. 24 फेब्रुवारी 1999 ला महाराष्ट्रामध्ये टाळा ऐवजी मोक्का लागू करण्यात आला. महाराष्ट्रापुरताच हा कायदा मर्यादित आहे. दिल्ली पोलिसांकडून संघटित गुन्हेगारी प्रकरणी हा कायदा आधी लागू करण्यात आलेला होता. सुपारी देणं, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, हप्ता, खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते. 2 किंवा अधिक लोकांवर मोक्का लावला जातो. त्यातील एकट्यानं किंवा एकत्रितपणे टोळीच्या फायद्यासाठी गुन्हा केलेला असावा. मोक्का लावण्यासाठी संबंधित टोळीवर किंवा त्या टोळीतील इतर व्यक्तींवर गेल्या 10 वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असणं अपेक्षित आहे आणि दाखल गुन्ह्यामध्ये किमान 3 वर्ष शिक्षेची तरतूद आहे. आर्थिक आणि इतर फायद्यासाठी समाजामध्ये हिंसा केलेली असावी तर हा मोक्का लागू होतो. मोक्का लागल्यास आरोपीला जामीन मिळत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. तर मोक्का लावला असल्यास किमान 5 वर्ष जन्मठेपेची शिक्षा देखील संबंधित आरोपीला होते. टोळीनं बेकायदा संपत्ती जमवली असल्यास 10 वर्ष शिक्षेसह 1 लाख रुपये दंडाची तरतूद देखील या कायद्याच्या अंतर्गत आहे. तर मोक्काचा खटला हा विशेष कोर्टामध्ये चालवला जातो. मोक्काच्या आरोपींना देखील विशेष कोर्टामध्ये हजर केलं जातं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.